जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदनंदन ब्रज जनरंजन। यशोदनंदन ब्रज जनरंजन। यशोदनंदन ब्रज जनरंजन। यमुना तीरा बनचारी। यमुना तीरा बनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव राधा माधव राधे। जय राधा गोपाल राधा गोपाल राधे। जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम। जय गौरनिताय गौरनिताय गौरनिताय। जय गौरनिताय। जय जय प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद। जय जय प्रभुपाद। जय विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शत श्री श्रीमद डिवाइन ग्रेस लयसी भक्ति वेदांत स्वामी प्रभुपाद की। अनंत कोटि वैष्णव वृंद की। समवेत भक्त वृंद की। ताय गौर प्रेमानंदे। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदामयं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते।
तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वंशाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दिनकारणं। हरे कृष्ण। सुनाइए। व्यवस्थित आहे का? हरे कृष्ण। श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे। आज आपण उपोद्घात म्हणजेच भगवद्गीतेचा परिचय वाचायला सुरुवात करणार आहोत। हे आता जे मी प्रणाम मंत्र म्हटले सगळे ते प्रणाम मंत्र या परिचयाच्या सुरुवातीला समजावून सांगितलेले आहेत। तर त्याचाही थोडासा आपण अभ्यास करूया की हे प्रणाम मंत्र आपण का म्हणतो, त्याचा अर्थ काय असतो आणि दरवेळी भगवद्गीतेचं वाचन श्रवण करत असताना हे प्रणाम मंत्र म्हटले पाहिजेत। याला जनरली मंगलाचरण म्हटलं जातं। त्याची सुरुवात होते ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। ज्याचा अर्थ आहे माझा जन्म अज्ञानमय अंधकारात झाला होता, परंतु माझ्या आध्यात्मिक गुरूंनी प्रकाशमय ज्ञानाने मला दृष्टी प्रदान केली आहे। मी त्यांना सादर प्रणाम करतो। फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात पहिल्यांदा आपण गुरूंना प्रणाम करतो आणि त्याचं महत्वाचं कारण आपण म्हणतो अज्ञान तिमिरांधस्य, या अज्ञानाच्या अंधकारामध्ये माझा जन्म झाला आहे, परंतु आध्यात्मिक गुरूंनी मला प्रकाशमय ज्ञानाने दृष्टी प्रदान केलेली आहे। ज्ञानांजन शलाकया, ज्ञानाचं अंजन घातलेले डोळे, चक्षुर उन्मिलितम येन, आणि अशा प्रकारे माझे त्यांनी डोळे उघडले म्हणून मी त्यांना सादर प्रणाम करतो। त्यानंतर आपण म्हणतो श्री चैतन्य मनोभीष्टम स्थापितम येन भूतले स्वयं रूप कदा मह्यम ददाति स्वपदांतिकम। श्रील रूप गोस्वामी ज्यांनी या भौतिक जगामध्ये चैतन्य महाप्रभूंची इच्छापूर्ती करणारे आंदोलन स्थापन केले, मला कधी आपल्या चरण कमलांचा आश्रय प्रदान करतील। दुसऱ्या शब्दात सांगायचं तर या आपल्या गुरुशिष्य परंपरेमध्ये श्रील रूप गोस्वामी यांचं महान असं स्थान आहे। या कलियुगामध्ये हे जे नामस्मरणाचं नामसंकीर्तनाचं युग धर्म पुन्हा प्रस्थापित करण्याकरता श्री चैतन्य महाप्रभू स्वतः भगवान श्री कृष्ण श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये आले होते। त्यांनी आपलं सगळं प्रकट ज्ञान हे श्रील रूप गोस्वामींना दिलं आणि ते श्रील रूप गोस्वामींनी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं।
म्हणून त्यांना विशेष प्रणाम केला जातो. त्यानंतर प्रणाम मंत्र जो आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना एकत्र प्रणाम केला जातो. वंदेहम श्री गुरु श्रीयुत पदकमलम श्री गुरुन् वैष्णवांश्च श्री रूपम साग्रजातम सहगण रघुनाथन्वितम तम सजीवम सद्वैतम सावधूतम परिजन सहितम कृष्ण चैतन्य देवम श्री राधा कृष्ण पादान सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च. माझे आध्यात्मिक गुरु आणि सर्व वैष्णवांच्या चरण कमलांशी मी सादर प्रणाम अर्पण करतो. मी श्रील रूप गोस्वामी आणि त्यांचे थोरले बंधू सनातन गोस्वामी तसेच रघुनाथ दास, रघुनाथ भट्ट, गोपाल भट्ट आणि श्री जीव गोस्वामी यांच्या चरण कमलांची सादर प्रणाम करतो. मी भगवान श्री चैतन्य, श्री कृष्ण चैतन्य आणि भगवान नित्यानंद यांना तसेच अद्वैत आचार्य गदाधर श्रीवास या आणि त्यांच्या इतर पार्षदांना सादर प्रणाम करतो. मी श्रीमती राधाराणी आणि श्री कृष्ण तसेच श्री ललिता आणि विशाखा या त्यांच्या सखींना सादर प्रणाम करतो. त्यानंतर आपण भगवान श्रीकृष्णांना डायरेक्टली सादर प्रणाम करतो. तो श्लोक येतो, हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधू जगतपते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. हे श्रीकृष्ण, तुम्ही दुःखी जनांचे मित्र आणि सृष्टीचे निर्माते आहात. तुम्ही गोपींचे स्वामी आणि श्रीमती राधाराणीचे प्रियकर आहात. मी तुम्हाला सादर प्रणाम करतो. त्यानंतर डायरेक्टली आपण श्रीमती राधाराणींना प्रणाम करतो. कशा पद्धतीने? तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानु सुते देवी प्रणमामि हरिप्रिये. मी श्रीमती राधाराणीला प्रणाम करतो. राधाराणींना ज्यांची अंगकांती तप्त द्रवरूप सुवर्णाप्रमाणे आहे व ज्या वृंदावनाच्या राणी आहेत. तुम्ही वृषभानु राजाची सुपुत्री आहात तसेच भगवान श्रीकृष्णांस तुम्ही अत्यंत प्रिय आहात. आता जे जे भगवद्गीता घेऊन माझ्यासोबत वाचन फॉलो करायचा प्रयत्न करतात त्यांच्या लक्षात आले असेल की या भाषांतरामध्ये सगळीकडे आरेतुरेची भाषा वापरलेली आहे. परंतु मी वाचताना आदरपूर्वक भाषा वापरून वाचलं. हे बऱ्याच ठिकाणी करण्यात आलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. आपण भगवद्गीतेमध्ये पेन किंवा पेन्सिलनी काही लिहित नाही त्यामुळे हे करेक्ट करू शकत नाही. परंतु एक कॉमन रूल म्हणून हे लक्षात ठेवा. भगवान श्रीकृष्ण, श्रीमती राधाराणी, बलरामजी, श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभू, आपले आचार्य, आचार्यांचे आचार्य तसेच भगवंतांचे अवतार आणि बऱ्याचदा परमात्म्याला खूप आरेतुरेची भाषा वापरलेली आहे. परमेश्वर परमात्म्याला हे सगळं चुकीचं आहे. त्यामुळे आपण नेहमी बोलताना वाचताना आपली इतकी सुंदर भाषा आहे जी आदरपूर्वक शब्द त्याच्यासाठी आपल्या भाषेमध्ये वेगळे वापरले जातात आणि ते वापरले पाहिजेत आपण. तर हे नेहमी लक्षात ठेवा. पुढे त्यानंतर श्रीमती राधाराणींना प्रणाम केल्यानंतर आपण सर्व वैष्णवांना प्रणाम करतो. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. मी भगवंतांच्या सर्व वैष्णव भक्तांना सादर प्रणाम करतो जे कल्पवृक्षाप्रमाणे सर्वांच्या इच्छा पूर्ण करू शकतात आणि जे पतित जीवांच्या प्रती अत्यंत दयाळू आहेत. त्यानंतर आपण श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंच्या आणि त्यांच्या पार्षदांसोबत जो मंत्र आहे तो मंत्र म्हणतो. हे पण याच्यामध्ये प्रणाम नाही आहे परंतु मंत्र टाइप म्हटला जातो. श्रीकृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. श्री कृष्ण चैतन्य, नित्यानंद प्रभू, श्री अद्वैत गदाधर श्रीवास पंडित आणि भक्ती परंपरेतील सर्वांना मी सादर प्रणाम करतो.
आणि त्यानंतर आपण हरे कृष्ण महामंत्र म्हणून याची शेवट करतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता 2 महत्वाच्या गोष्टी त्या पटकन सांगून घेतो, त्यानंतर आपण पुढे वाचायला सुरुवात करूया. इंट्रोडक्शन, परिचय. पहिली म्हणजे हे या भगवद्गीतेचे लेखक जे आहेत कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी स्वतः लिहिल्यामुळे त्यांनी स्वतःचा प्रणाम मंत्र याच्यामध्ये स्वतः घातलेला नाही, परंतु आपण त्यांचे अनुयायी हे वाचत असल्यामुळे आपण त्यांचा प्रणाम मंत्र याच्यामध्ये ऍड केला पाहिजे. आणि तो कुठे ऍड करायचा, कुठे घालायचा? जिथे आपण श्रीकृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद म्हणतो त्याच्या आधी घालायचं. सर्व वैष्णवांना प्रणाम केल्यानंतर आणि पंचतत्व मंत्र आणि हरे कृष्ण महामंत्र म्हणण्याच्या पूर्वी. आणि शिल प्रभुपादांचा प्रणाम मंत्र तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, नसेल तरी रोज आपण म्हणतो, त्यामुळे हळूहळू तुमच्या ते लक्षात राहील. नमः ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन इति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. हा श्रील प्रभुपादांचा प्रणाम मंत्र. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या आता आपण जे प्रणाम मंत्र म्हटले त्या सगळ्यामध्ये तुम्हाला आढळलेलं असेल की एक तर नमः वापरलेला आहे नमस्कारसाठी, नमो नमः किंवा नमः किंवा वंदे. तर हे जे शब्द आहेत, तस्मै श्री गुरुवे नमः, प्रणमामि, प्रणमामि हा पण शब्द वापरलाय, प्रणाम करणे, प्रणमामि हरिप्रिय. तर हे जे सगळे शब्द आहेत, प्रणाम, नमस्कार, नमो नमः, वंदे, वंदन करणे, हे जनरली आपण रोजच्या जीवनामध्ये जरी टाइमपास म्हणून वापरत असलो तरी इथे जेव्हा प्रणाम मंत्रांमध्ये म्हटलं जातं तेव्हा अतिशय कृतज्ञतेने आणि अतिशय भावनेने हे मंत्र म्हटले पाहिजे. नमः किंवा नमस्कार, नमन, प्रणाम, वंदन या शब्दाचा अर्थ असतो पूर्णपणे समर्पित होणे, पूर्णपणे शरण जाणे. आणि म्हणूनच या अनुषंगानेच हे सगळे मंत्र कोणत्याही ग्रंथाच्या वाचनापूर्वी किंवा श्रवणापूर्वी म्हटले जातात की मी तुम्हाला पूर्णपणे शरण आलेलो आहे, प्रणाम, त्याच दृष्टिकोनातून मी तुम्हाला प्रणाम करत आहे, नमन करत आहे, वंदन करत आहे. कृपा करून मला हे ज्ञान तुम्ही प्रदान करा. किंवा हे ज्ञान समजून जीवनामध्ये उतरवण्यासाठी जी एक श्रद्धा लागते, जो एक प्रकारचा दृढ निश्चय लागतो, तो कृपा करून मला प्रदान करा, ही अशी प्रार्थना करायची असते. तुमच्या कृपेनेच मी हे ज्ञान धारण करत आहे, ही कृतज्ञतेची भावना त्याच्या मागे असते. त्यामुळे जरी आम्ही म्यूट करून ठेवलेला असला तरी सर्वांनी हे प्रणाम मंत्र रोज म्हटले पाहिजे, जे जे रोज येतात त्यांनी. तर पुढे श्रील प्रभुपादांचे हे जे भगवद्गीतेचा परिचय आहे ते आपण वाचायला सुरुवात करूया. खूप मोठा आहे हा गीतासार परिचय, त्यामुळे मी जास्त एक्सप्लेनेशन करत बसत नाही. आपल्याला भगवद्गीता लवकर पहिल्या श्लोकापासून सुरुवात करायची आहे. तर आपण हे इंट्रोडक्शन किंवा उपोद्घात परिचय वाचायला सुरुवात करूया. तरी पण लक्षपूर्वक ऐका, कारण बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की भगवद्गीता कशाचं वाचन कसं केलं पाहिजे, भगवद्गीतेचं श्रवण कसं केलं पाहिजे, भगवद्गीतेतून आपल्याला एक्झॅक्टली काय उद्देश आपण ठेवला पाहिजे,
भगवद्गीता वाचन श्रवणाच्या वेळी आपला मूड कसा असला पाहिजे, भगवद्गीतेमध्ये कोणकोणते विषय प्रमुख आहेत याचं थोडक्यात आपल्याला प्रभुपाद माहिती देणार आहेत. आणि हे महत्वाचं आहे भगवद्गीतेचं वाचन सुरू करण्यापूर्वी. ओके, तर आणखी वेळ न दवडता आपण सुरू करूया. दिस इज ब्लाइंडिंग, मला काही दिसेनाच ऍक्च्युअली. भगवद्गीतेला गीतोपनिषद ही म्हटले जाते. गीता ही वैदिक ज्ञानाचे सार तसेच वैदिक साहित्यातील एक अत्यंत महत्वपूर्ण उपनिषद आहे. अर्थात भगवद्गीतेवर इंग्रजीमध्ये अनेक भाष्य लिहिली गेली आहेत व एखाद्याच्या मनात आणखी एका भाष्याच्या गरजेबद्दल प्रश्न निर्माण होऊ शकतो. या प्रस्तुत आवृत्तीबद्दल पुढील प्रमाणे स्पष्ट समर्थन करणे शक्य आहे. नुकतेच एका अमेरिकन महिलेने मला इंग्रजी भाषेतील कोणत्या तरी अनुवादाची शिफारस करण्यास आग्रह केला. भगवद्गीतेच्या इंग्रजीतील अनेक आवृत्त्या अमेरिकेत उपलब्ध आहेत, पण माझ्या पाहण्यात तरी केवळ अमेरिकेतच नव्हे तर भारतात सुद्धा जिला पूर्णपणे अधिकृत म्हणता येईल अशी गीतेची एकही आवृत्ती नाही. कारण बहुतेक प्रत्येक प्रकारच्या आवृत्तीत भाष्यकाराने भगवद्गीता जशी आहे तशी म्हणजेच यथार्थ रूपात प्रस्तुत न करता आपली स्वतःची मते प्रदर्शित केली आहेत. तर भगवद्गीतेचा go to the topmost corner, there is one circle, click on that and there is setting flash off on off. Okay. आणि ते इकडे घे. प्रभुपाद इथे इंग्रजी बद्दल बोलतात, मागे घ्या थोडं, कारण प्रामुख्याने प्रभुपादांनी आपली सगळी ग्रंथ ही इंग्लिशमध्येच लिहिली आणि त्याचं भाषांतर नंतर वेगवेगळ्या भाषांमध्ये करण्यात आलं. येस, मराठी, हिंदी, बेंगाली सगळे हे भाषांतरित आवृत्त्या आहेत. आणि म्हणूनच मी मगाशी म्हणाले की भाषांतरामध्ये बऱ्याच ठिकाणी चुका झालेल्या आहेत, त्या आपण थोड्याफार लक्षात ठेवल्या पाहिजेत. तुम्हाला जर इंग्रजी समजत असेल, येत असेल, तर शिला प्रभुपादांची डायरेक्टली इंग्लिश मधील भगवद्गीता भागवतम वाचणे, डायरेक्टली शिला प्रभुपादांचे इंग्लिश मधील प्रवचन ऐकणे हे सर्वोत्तम मार्ग आहे भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी. तर प्रभुपाद सांगतात की याला गीतोपनिषद देखील म्हटलं जातं, कारण हे सर्व उपनिषदांचा सार आहे, अत्यंत महत्वाचा उपनिषद आहे. भगवद्गीतेचा मूळ आशय खुद्द भगवद्गीतेतच सांगितला आहे. तो याप्रमाणे आहे: आपल्याला एखादे विशिष्ट औषध घ्यायचे असेल तर औषधावर लिहिलेल्या निर्देशानुसारच ते घेतले पाहिजे. आपण आपल्या स्वतःच्या लहरीप्रमाणे अथवा एखाद्या हितचिंतकाच्या निर्देशानुसार औषध घेऊ शकत नाही. त्यावरील लिखित आदेशानुसार अथवा वैद्याच्या आदेशानुसारच ते घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे भगवद्गीता ही तिच्या प्रवक्त्याने सांगितलेल्या आदेशानुसारच मान्य अथवा स्वीकार केली गेली पाहिजे. अत्यंत सुंदर समर्पक उदाहरण देतात श्रील प्रभुपाद. एखाद्या औषधाची बाटली तुम्ही मेडिकल मधून आणला तर त्या बाटलीवरती जसं दिलेलं आहे किंवा तुमच्या डॉक्टरांनी जसं घ्यायला सांगितलेलं आहे तसंच घेतलं पाहिजे. स्वतःच्या मनाप्रमाणे एकच्या ऐवजी 2 चमचे किंवा एखाद्या मित्राने सांगितलं, नातेवाईकाने सांगितलं म्हणून आपण घेऊन चालत नाही. तसंच भगवद्गीतेचा उद्देश काय आहे, भगवद्गीतेत काय समजावून घ्यायचं आहे, हे भगवद्गीतेमध्ये जे बोलत आहेत त्यांच्या मतानुसारच घेतलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण स्पष्टपणे भगवद्गीतेत 1 डझन ठिकाणी सांगतात भगवद्गीतेचा उद्देश काय. तरी पण बरेचसे लोक चुकतात भगवद्गीतेचा उद्देश. दुर्दैवी गोष्ट अशी आहे. आणि भगवद्गीतेचे प्रवक्ता स्वतः भगवान आहेत, त्यामुळे तेच सांगतील की भगवद्गीतेत आपल्याला काय ज्ञान घ्यायचंय. भगवद्गीतेचा पहिला स्टुडंट आहे अर्जुन. तो
शेवटच्या काही अध्यायांमध्ये सांगतो, यस मी हे शिकलो आहे. आपल्याला पण एक्झॅक्टली तेच शिकायचंय. भगवद्गीतेमध्ये दुसरं तिसरं काहीही लिहिलेलं नाही. भगवद्गीतेच्या प्रत्येक पानावर त्यांचा उल्लेख परमेश्वर अथवा भगवान म्हणून केला आहे. श्रीकृष्ण यांचा शक्तिमान महापुरुष अथवा कोणत्याही शक्तिमान देवतेला सुद्धा काही वेळा भगवान म्हणून संबोधण्यात येते. आणि या ठिकाणी सुद्धा श्रीकृष्ण हे निश्चितच श्रेष्ठ महापुरुष आहेत असे सुचवण्यात आले आहे. पण भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम आहेत हे आपण जाणले पाहिजे. आणि याला भारतातील वैदिक ज्ञानाच्या महान आचार्यांनी, आध्यात्मिक गुरु उदाहरणार्थ शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबार्काचार्य, श्री चैतन्य महाप्रभू आणि अशाच इतर अनेक आचार्यांनी मान्यता दिली आहे. भगवंतांनी स्वतःला भगवद्गीतेमध्ये पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून घोषित केले आहे. ब्रह्मसंहिता आणि इतर सर्व पुराणांनी, विशेष करून श्रीमद भागवतम जे भागवत पुराण म्हणून ओळखले जाते, त्याच्यामध्ये दिलेला आहे कृष्णस्तु भगवान स्वयं, ज्यांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला गेला आहे. म्हणून आपण भगवद्गीतेला भगवंतांनी ज्या स्वरूपात जशी सांगितली आहे त्या स्वरूपातच स्वीकारली पाहिजे. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वाकु ब्रवीत एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदु सकालेन महता योगो नष्ट परंतपा स एवायम मया तेद्य योग प्रोक्त पुरातन भक्तोऽसि मे सखाचेति रहस्यम हेतद उत्तमम. तर या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगतात की ही योग पद्धती म्हणजेच भगवद्गीता सर्वात आधी सूर्यदेवाला सांगण्यात आली. आणि सूर्यदेवाने मनुने इक्ष्वाकुला आणि याप्रमाणे गुरु शिष्य परंपरेनुसार एका प्रवक्त्यानंतर दुसऱ्या प्रवक्त्याने याप्रमाणे चालत आली आहे. परंतु कालांतराने ती लुप्त झाल्यामुळे भगवंतांना ती पुन्हा सांगावी लागली. यावेळी त्यांनी ती अर्जुनाला कुरुक्षेत्र येथील युद्धभूमीवर सांगितली. आता चिंता करू नका, भगवान या शब्दाचा अर्थ काय असतो हे आपण पुढे वाचणार आहोत. बऱ्याचदा ब्रह्माजींना देखील भगवान म्हटलं जातं, शिवजींना देखील भगवान म्हटलं जातं, महान आचार्यांना कधी कधी गुरुला देखील भगवान म्हटलं जातं. भागवतम मध्ये असे काही श्लोक आहेत जिथे गुरूंना भगवान म्हटलेलं आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की सगळेच भगवान होतात. भगवान या शब्दाचा अर्थ काय आहे तो आपल्याला श्रील प्रभुपाद दुसऱ्या अध्यायामध्ये जिथे पहिल्यांदा श्री भगवान उवाचेत तिथे सांगतात. तर तेव्हाच ते आपल्याला त्याचा आपण विचार करूया, चर्चा करूया. आता सध्या एवढंच लक्षात ठेवा की भगवान श्रीकृष्ण हे परम पुरुषोत्तम भगवान आहेत, पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. म्हणजेच साध्या मराठी भाषेमध्ये देवांचे देव आहेत. एकमेवा द्वितीय आहेत. म्हणजे त्यांच्यासारखा ना कोणी त्यांच्या बरोबरीचा होऊ शकतो, ना कोणी त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ होऊ शकतो. हे देखील भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्यायात सांगितलं गेलेलं आहे. तर प्रभुपादांचा हा सांगण्याचा उद्देश आहे की जो कोणी भगवद्गीतेचा अभ्यास करतो, जो कोणी भगवद्गीतेचं वाचन श्रवण करतो, त्याला कमीत कमी ही गोष्ट लक्षामध्ये ठेवून अज्युमला काय म्हणतात, असं समजून स्वतःच्या मनामध्ये असं समजून आपण वाचलं पाहिजे भगवद्गीता, की जे बोलणार आहेत अर्जुनाला, ज्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे देणार आहेत, ती व्यक्ती म्हणजे स्वयं भगवान आहे. आणि हे अजम्पशन नाही केलं, अशा प्रकारे आपण स्वतःच्या मनामध्ये एक समज किंवा धारणा ठेवली नाही भगवद्गीता वाचताना, तर भगवद्गीतेतलं काहीच समजत नाही. म्हणून प्रभुपाद हे म्हणतात, बहुतेक पुढे कुठेतरी म्हटलेलं आहे की ठीक आहे, तुम्हाला मान्य नसेल भगवान श्रीकृष्ण हे परमपुरुषोत्तम भगवान मान्य नसतील तरी वाचण्यापुरतं तरी मान्य करा. हळूहळू, कारण भगवद्गीतेचं ज्ञानच इतकं पॉवरफुल आहे.
भगवद्गीता ही लाखो वर्षांपूर्वी सूर्यदेवाला भगवंतांनी सांगितलेली. त्यानंतर सूर्यदेवानी ती मनूला सांगितली. मनू हा मानवी जीवनातला पहिला व्यक्ती असतो म्हणून त्याला मनू म्हणतात. त्याचं नाव पण असतं. प्रत्येक 71 चतुर्युगानंतर मनू बदलतो. हे सगळं गणित पुढे आपण वाचणार आहोत. तर मनू हा पहिला व्यक्ती असतो ब्रह्मदेवानी बनवलेला, त्यामुळे त्याला ते ज्ञान दिलं जातं. हे सगळे क्षत्रिय राजे असतात, त्यांना इथे राजर्षी म्हटलेलं आहे. राजे जरी असले, क्षत्रिय असले तरी ऋषीप्रमाणे ज्ञानवान आणि सत्वगुणी असतात, त्यामुळे त्यांना राजर्षी म्हटलं जातं. ते आपल्या पुत्राला अशाप्रमाणे राजघराण्यामध्ये राजर्षींमध्ये हे ज्ञान सांगितलं जातं. आपण नेहमी ब्राह्मणांनी सांगितलं पाहिजे, पण इथे तर ब्राह्मण कुठेच नाहीये. नाही सांगणारा ब्राह्मण आहे, नाही ऐकणारा ब्राह्मण आहे. विशेष करून राजघराण्यामध्ये क्षत्रियांमध्ये हे ज्ञान पुढे दिलं जात असतं, कारण याच्यामध्ये धर्माच्या रक्षणासाठी सांगण्यात आलेली तत्व आहे आणि धर्माचं रक्षण करणे हे प्रामुख्याने राजर्षींचं काम असतं. देवाचा जो भगवंतांचा जो प्रतिनिधी असतो राजा, त्याचं काम असतं. ब्राह्मणांनी जरी हे ज्ञान विकसित केलं तरी हे ज्ञान ते राजालाच सांगायचं काम करतात, कारण राजालाच खऱ्या अर्थाने ते प्रजेमध्ये हे ज्ञान अंमलात आणायचं असतं. तर अशा प्रकारे हे ज्ञान गुरु शिष्य परंपरेमध्ये येत असतं आणि काही कारणास्तव ते खंडित होतं, म्हणजे ज्ञान मिळायचं बंद होतं किंवा चुकीचं ज्ञान दिलं जातं किंवा बदलून सांगितलं जातं. तेव्हा भगवद्गीतेचं ज्ञान खाली येत नाही, जसं युगामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये होत. आणि म्हणून अशा वेळेला भगवंत एकदा सांगायला येतात, गुरु शिष्याला एकदा प्रस्थान करण्यासाठी येतात. अर्जुनाला ते सांगतात की हे परम रहस्य त्याला सांगण्याचे कारण म्हणजे तो त्यांचा भक्त आणि मित्र आहे. एक मिनिट, वायफाय कनेक्ट आहे. नाही, you need to give it to me. हा, that's better. एक मिनिट, आहे की कनेक्टेड? Yeah, it is connected.